नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? नेहमी मजेतच राहा हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करेल। आणि खूप दिवसापासून माझं चालू होतं की मला काहीतरी बनवायचं आहे आणि ते वाटायचं आहे ज्यांना गरज आहे त्या अशा लोकांना। सो आज तो दिवस उजाडला आहे। इथे मी मसाले भात बनवण्याचा विचार करत होते, पण याआधी मी मसाले भात बनवून वाटला होता। सो म्हटलं चला आज वरण भात बनवूया आपण। मग मी वरण भात बनवला होता। माझं म्हणजे बजेट होता की मी 30 ते 35 लोकांसाठी बनवावं, म्हणजे 30 ते 35 पॅकेट बनवावेत असं म्हणून। पण माझ्याकडे एवढे मोठे भांडे नव्हते। माझ्याकडे जेवढे भांडे आहे त्या भांड्यात मी ट्राय केलं, बनवलं आणि जेवढे पॅकेट्स मला बनवता आले तेवढे मी बनवले। तरी हे साधारणतः 18 ते 19 असे पॅकेट बनले होते। सो मग आम्ही ज्यांना गरज आहे की जे एक टायमाचंही खाऊ शकत नाही किंवा एकाच टायमाला ते खातात वगैरे, अशा लोकांना आम्ही देण्याचा प्रयत्न केला होता। आणि इथे मग आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो आणि तिथे वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला जसे जसे लोक भेटत होते तसे तसे आम्ही त्यांना देत होतो। सो खूप सारे लोक ते घेतल्याचबरोबर ते खायला पण लागले होते। खूप त्यांना भूकसुद्धा लागली होती। पण ते पाहून खूप आनंद झाला की त्यांनी घेतलं आणि हे खाल्लं। म्हटलं चला काहीतरी आपण आपल्या हातून चांगलं काम होतं आहे ना, तर ते करूया। तर त्याच्याचसाठी आमचा हा प्रयत्न असतो। आणि मी भरपूरदा नेहमी मी असं ट्राय करत असते की राकेशच्या बड्डेला किंवा माझ्या बड्डेला असे काही इव्हेंट्स असतील तर तेव्हा मी हे असं बनवून लोकांना वाटत असते। आणि इथे या लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आहे ना मलाच नाही तर आम्हाला राकेशला मला खूप सॅटिस्फाय वाटलं की नाही चला आपण नक्कीच काहीतरी चांगलं काम करत आहोत। सो त्याचसाठी म्हटलं आपण हे कंटिन्यू ठेवूया। आणि मी याच्यानंतरही राकेशचा बड्डे असो किंवा माझा बड्डे किंवा आमची ॲनिव्हर्सरी असेल तर त्यावेळेस मी नक्कीच हेच गोष्ट ट्राय करणार आहे की आता मी जेवढे लोकांना वाटू शकले नक्कीच मी पुढच्या वेळेस जास्त वाढवेल आणि जास्त लोकांना मला हे देता येईल, माझा हाच प्रयत्न असणार आहे। आणि हा व्हिडिओ काढण्यामागचं कारण हे होतं की मला शो ऑफ नाही करायचा होता, पण आपण कोणाला तरी आपण केलेलं काम आवडेल आणि ती व्यक्तीसुद्धा हे असं काम सुरू करेल तर त्याच्याने ज्यांना खरंच गरज आहे तर त्यांना मदतही होईल। सो त्याचसाठी मी हा व्हिडिओ काढला होता। आधी मी विचार नव्हता केला व्हिडिओ काढायचा, पण नंतर म्हटलं की कोणी आपल्याकडनं इन्स्पायर झालं आणि त्यांनी ट्राय केलं की आपण पण असं काहीतरी बनवूया आणि गरजू लोकांना देऊया, तर हे खरंच जे कोणी गरजू असतील त्यांच्यासाठी खरंच खूप हेल्पफुल होईल म्हणून। सो सगळे पॅकेट्स आमचे दिले गेल्यानंतर आम्ही रिटर्न घरी येत होतो तेव्हा हनुमानाच्या मंदिरात गेलो होतो। म्हटलं चला देवाचंही दर्शन घेऊया। मग मंदिरात गेल्यानंतर खूप छान वाटलं होतं आम्हाला। मग तिथून आम्ही घरी यायला निघालो होतो। तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।